खरं प्रेम कधीच शब्दात सांगता येत नाही, ते फक्त मनाने जाणवावं लागतं. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एका अशा भावनेबद्दल जी शब्दात मावू शकत नाही, पण आयुष्य बदलू शकते. होय, आजचा विषय आहे प्रेम. प्रेम जे कधी हसवतं, कधी रडवतं, पण शेवटी आपल्याला जगायला शिकवतं. प्रेम हे कधीच दिसत नाही, पण ते प्रत्येक गोष्टीत जाणवतं. ज्याच्यासोबत आपण शांत राहू शकतो, तेच खरं प्रेम असतं. समजून घेणारी व्यक्ती सोबत असली की आयुष्य मनमोकळेपणाने जगता येतं. आयुष्याचा क्षण अपुरा पडावा असा प्रेमाचा गोडवा असावा. थोडा अबोला, थोडा रुसवा व त्यात थोडा फुगवा जरूर असावा, पण त्या अबोल्यातही मायेचा ओलावा असावा. दिवसातून एकदा तरी त्या व्यक्तीसोबत नक्की बोला, जो दिवसभर तुमच्या बोलण्याची वाट पाहत असतो, तुमची काळजी करत असतो. प्रेम हे कसे असावे? प्रेम हे केवळ शब्दानेच नाही, तर नजरेने समजणारे असावे. प्रेम केवळ सावलीतच नव्हे, तर उन्हात साथ देणारे असावे. केवळ सुखातच नाही, तर दुःखातही साथ देणारे असावे. नाते कोणतेही असो, टिकवण्याचा प्रयत्न तेव्हाच करा जेव्हा समोरच्या व्यक्तीला पण त्या नात्याची गरज असेल, त्यालाही तितकीच नात्याची ओढ असेल. मागच्या जन्माचे काही ऋणानुबंध असल्याशिवाय कोणी कोणाच्या आयुष्यात येत नाही. जीवन जगता जगता एकदाच प्रेम करायचं असतं. तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं. म्हणून प्रेम केलं तर मनापासून करायचं. प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं. हृदयाला हृदयाशी जोडणारा एक पवित्र नातं असतं. कुणाच्या आयुष्यात जागा मिळवण्यासाठी भांडण करू नका. जर तुम्ही त्या व्यक्तीला हवे असाल, तर ती स्वतःच तुमच्यासाठी जागा बनवेल. प्रेमात परफेक्ट माणूस मिळणं महत्त्वाचं नाही, तर अपूर्ण माणसाला स्वीकारणं महत्त्वाचं आहे. प्रेम हे नशिबाने मिळतं, पण टिकवायला समज लागते. तर मित्रांनो, प्रेम हे फक्त शब्द नाही, तर एक जबाबदारी आहे, एक भावना आहे. जर तुम्हाला खऱ्या प्रेमावर विश्वास असेल, तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमचा विचार कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा सुंदर सुविचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका.